रामकृष्ण हरे। मोकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की। रामकृष्ण हरी। सज्जनो, आज आपण आले देवाची या मना या विषयावर विवरण करणार आहोत। अभंग तुकाराम महाराजांचा आहे। काय म्हणतात तुकाराम महाराज, ऐका। आले देवाजीच्या मना, मना आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना, आले देवाची या मना। हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी, आले देवाजीच्या मना। पांडवांचा सहकारी राज्यावरुणी केले दुरी, आले देवाची मना। तेथे कोणाचे चालेना, आले देवाची मना। तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या मनात आलं की तिथे कोणाचं काही चालत नाही। देव तारी त्याला कोण मारी, आणि देव मारी त्याला कोण तारी, अशी एक म्हण आहे। तेव्हा देवाच्या मनात आलं की तिथे कुणाचं काही चालत नाही, आणि म्हणून आपण एखादी आपली आवडती व्यक्ती वारली की त्याला म्हणतो देवाच्याच मनात होतं, की देवालाच तो आवडला म्हणून लवकर गेला। देवाच्या पुढं आपलं काय चालतंय? ईश्वरीच्छा बली अशी, ईश्वराची इच्छा बलवान असते, त्याच्या इच्छेप्रमाणे तो करतो। त्याला तुकाराम महाराजांनी एक पुढचं उदाहरण दिलंय। हरिश्चंद्र तारा राणी, हरिश्चंद्र राजा, हा हा हा, एवढा मोठा राजा, चक्रवर्ती राजा, पण तो राजा आणि त्याची पत्नी तारा राणी, त्यांना त्या डोंब्याच्या घरी पाणी वाहावं लागलं। राज्य गेलं सगळं त्याचं। विश्वामित्राची आणि ती मोठी कथा आहे, पण विस्तार भयासव आपण तिकडे जात नाही। हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी, पाणी वाहण्याचं काम त्याला करावं लागलं सेवक म्हणून। असं कारण ते देवाच्या मनात आले का ते कोणाचे झाले ना। दुसरं एक उदाहरण तुकाराम महाराज सांगतात। पांडवांचा सहकारी, भगवान गोपाल कृष्ण पांडवांचा कैवारी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, असं माऊलीने हरिपाठात म्हटलंय। तर असे ते पांडव महाप्रतापी, देवाचे लाडके, पण देवाच्या मनात आलं की यांना राज्यावरून दूर करायचं। पांडवांचा सहकारी राज्यावरून केले दुरे, आले देवाची मना। त्यांना राज्यावरून दूर केलं। 14 वर्ष वनवास भोगावा लागला, 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला। राज्यावरून त्यांना दूर केलं। नाही ते संकट भोगावे लागले, एवढा पांडवांचा पाठीराखा असताना सुद्धा। कारण त्याच्या मनात आलं की यांना जरा वनवासातच जायला पाहिजे, त्याला वनवासातच पाठवलं। आणि शेवटी तुकाराम महाराज फार महत्त्वाचं सांगतात, आणि तोच विचार करण्यासारखा भाग महत्त्वाचा आहे। शेवटच्या कडव्यात महाराज म्हणतात,
तो का म्हणे उगे राहे, जे जे होईल ते ते पाहे, आले देवाजीच्या मना. तुकाराम महाराज म्हणतात उगे राहा आणि जे जे होईल ना ते ते पहा, असा हा अभंग आहे. सज्जन हो, देवाच्या मनात आल्यानंतर तसं होतं आणि देव तसं करतो, असं जे महाराजांना म्हणायचं आहे. तर देव लहरी आहे का की त्याच्या मनात आलं की तसं करतो? असं नाही. शास्त्र असं म्हणतं की तो कर्मफलदाता आहे, कर्म साक्षी आहे. तुमचं जसं कर्म असेल तसा तो फल देणारा आहे. कर्मप्रधान विश्वरच राखा, जो जस करे सो तस फल चाखा. कर्मप्रधान विश्वरच राखा, जो जस करे सो तस फल चाखा. तुलसीदास म्हणतात हे संपूर्ण विश्व कर्मप्रधान आहे. जो जसं कर्म करेल तसंच त्याला फळ भोगावं लागतं. ते ब्रह्मादिकाला चुकत नाही. भगवान गोपाल कृष्णाला सुद्धा भिल्लानी बाण मारला आणि मग भगवान कृष्ण देखील निजधामाला गेले, त्यांना सुद्धा कर्म चुकत नाही. मग असं कसं तुकाराम महाराज म्हणतं की देवाच्या मनात आलं की तसंच होतं, तिथे कोणाचं काही चालत नाही. मग देवाच्या मनात काही पण येतं का? तर तसं येत नाही. त्या कर्मफलाचा तो साक्षी आहे. कर्माचं फल योग्य होतं का नाही ते पाहणारा तो आहे. त्याने अशा काय प्रकारची योजना बसवलेली आहे, मशीन बसवलेली आहे, त्याला आपण सिस्टीम म्हणतो. की ती सिस्टीम आपण जर पाहिली तर आता यूट्यूब एक सिस्टीम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आत्ता आपण व्हिडिओ त्या यूट्यूबसाठीच करतो आहोत. अशी एक मशीन बसवलेली आहे. कोण जो बिचारा तज्ज्ञ असेल त्याने अशी एक मशीन बसवलेली आहे की आपलं तिथे रेकॉर्ड होतं, चित्रासह रेकॉर्ड होतं आणि तुम्ही किती वेळ व्हिडिओ गायलेला आहे, कोणता विषय आहे आणि किती तुमचे फॉलोअर आहेत, म्हणजे किती सबस्क्रायबर आहेत, या सगळ्या गोष्टी आकडेवारीसह तिथे ती मशीन नोंदते. आणि मग तुमचे किती लोक पाहतात, कोणत्या कोणत्या वयातले पाहतात, कोणत्या कोणत्या देशातले पाहतात आणि तुमची पात्रता काय असावी लागते, काय किती ते बारकावे त्याच्यामध्ये आहेत की ते पाहता पाहता आणि वाचता वाचता ही सगळी एक मशीनची सिस्टीम बसवलेली आहे. पण ही एवढी सिस्टीम सगळ्या जगातलं काम करते आणि तंतोतंत काम करते. तुमचे साप्ताहिक रिपोर्ट सांगते, महिन्याचा सांगते, वर्षाचा सांगते, 90 दिवसाचा सांगते, सगळं. तर ही सिस्टीम बसवणारा कोणीतरी व्यक्ती असेलच ना, सजीव जिवंत व्यक्ती. तर सजीव व्यक्ती असावी लागते, तेव्हा ती यंत्रणा चालते आणि यंत्रणा बसवता येते. आणि ती यंत्रणा कशी चालते आणि कुठपर्यंत चालणार आहे त्याचं देखरेख करणारी सुद्धा सजीव व्यक्ती लागते. तसं भगवंताने, ज्याला आपण हा निसर्ग म्हणतो का ज्याला नियती म्हणतो आपण, ही निसर्गाची किमया आहे हो. ही नियतीमुळे असं घडतं हो. अरे पण नियती काय, हा कालच असा करतो म्हणतो काय, या सगळ्या गोष्टी प्रारब्धाने होतं. पण प्रारब्धाची मशीन कोणी बसवली आहे? संचित क्रियामान प्रारब्ध या ह्या कोणी बसवल्या त्या सिस्टीम? त्या सिस्टीम सगळ्या जशाची तशा चालतात आणि त्याप्रमाणे फळ त्याला मिळतं का नाही. तो चेतन असणारा जो परमात्मा आहे की ज्याला आपण ईश्वर म्हणतो, ज्याला त्याचे रूप असणारे भगवान पांडुरंग आपण त्याला म्हणतो, हे सिस्टीम चालवणारा, सिस्टीम बसवणारा, ही एक यंत्र आपल्याकडे दिले दे पंचमहाभूत आणि 3 गुणांचं शरीर, ही सुद्धा त्यांनी सिस्टीम दिलेली आहे. ती ज्या त्यावेळेला बघा असे कामं करते. हे लवचिक फगळं सगळं, तोंड बोलतं आहे, मेंदू चालू आहे, व्याख्यान चालू आहे, ही सगळी सिस्टीम जशीच्या तशी चालते. दुसऱ्या सिस्टीममध्ये ते टेप केल्या जाते आणि सगळ्या जगात कुठेही ओपन झाली तरी तिथे ते माणूस त्याला दिसतो का, काय बोलतो हे त्याला तिथे समजतो. अशा प्रकारची सिस्टीम चालवणारा
तो परमात्मा आहे. आणि तो परमात्मा पण आपण म्हणताना आपण आपल्या समजुतीसाठी त्याला असं म्हणतो की आले देवाजीच्या मना. देवाच्या मनात तसं वेगळं काही येत नाही. तो बरोबर कर्माचं फल तसं देतो. तुमचं कर्म कसं आहे त्याप्रमाणे तुमचं कसं, तुम्ही किती बोललात, काय बोललात, कसं बोललात, त्याप्रमाणे ते मशीन सगळं तुमचं करतं. तसं तुमच्या ते चित्रगुप्त त्यांनी ठेवलेले आहेत आणि त्या चित्रगुप्ताचं त्याच्यावर एक खातं नेमलेलं आहे. यमराज त्याच्यावर काम करतो आणि ते सगळं ज्याला आपण डाटा म्हणतो तो सगळा डाटा भगवंताने ते सिस्टीममध्ये बसवलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल उदाहरणासाठी. तेव्हा देवाच्या मनात आलं म्हणजे काय, याचा अर्थ असा की आपल्या कर्माचे फळ आपण भोगत असतो, पण फक्त आपण देवाला कर्मसाक्षी म्हणून आपण त्याचा आधार घेत असतो. आपली संस्कृती अशी आहे की कोणाला तरी व्यक्तीला दोष देण्यापेक्षा देवाकडे आपण बोट करतो आणि देवाच्या मनात होतं तसं झालं म्हणतो, नाहीतर म्हणतो आपल्या प्रारब्धात होतं तसं झालं, नाही आमच्या ग्रहच फिरले तो म्हणून तसं झालं. आपण दुसऱ्यावर काहीतरी म्हणत असतो कारण त्याच्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नसतो. म्हणून देव हा एक विश्रांतीचा पर्याय आहे, पण तो असा लहरी नाही आहे. त्या तुमच्या कर्माप्रमाणे फलदाता आहे, कर्मसाक्षी आहे. तो निर्णायक जे फल आहे तेच तो देतो. हरिश्चंद्र आणि ताराराणी यांचं जे कर्मफल आहे ते भोगण्यासाठी तिथे गेले. त्याला फक्त देव आपण तसं म्हणतो. असं म्हणता येईल आपल्याला की रावणाला रावणाच्या कर्माने मारलं का रावणाला रामाने मारलं, तर त्याचं उत्तर असं येईल की रावणाच्या कर्मानेच रावणाला मारलं. रामाचं फक्त निमित्त आहे. निमित्त मात्रम भवसव्यसाचिन असं भगवद्गीता सांगते. भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतात की अरे हे जे कौरव आहेत ना आणि हे जे सैन्य हे अगोदरच मेलेलं आहे, तू फक्त निमित्त मात्रम भव सव्यसाचिन. हे सव्यसाचिन अर्जुना, तू फक्त निमित्त हो. हे पटापट मेलेलेच आहेत अगोदर, फक्त बाण सोडायचा अवकाश आहे. निमित्त हो तू फक्त. तेव्हा निमित्त म्हणून आपण त्या देवाचा, दैवाचा किंवा आपल्या प्रारब्धाचा वापर करत असतो. पण इथे संत मात्र सांगताना सांगतात की देवाच्या मनात आहे तसंच घडतं बाबा, दुःख करू नकोस असं त्यांना म्हणायचं आहे. मग हरिश्चंद्र ताराराणी वाहे डोंब्या घरी पाणी आपल्याला समजण्यासाठी, त्यांचे उदाहरण देण्यासाठी, आपलं दुःख कमी होण्यासाठी संतांनी तशा प्रकारचं सांगितलेलं आहे. पांडवांचा सहकारी राज्यावरून केले दुरी. इतके पांडव प्रिय असणारे भगवंताला तो कशाला राज्यावरून त्यांना दूर करीन आणि काय हेतू त्याचा असणार. पण पांडवांचं जे पूर्वसंचित आहे ते त्यांचं भोगण्यासाठी त्यांना त्या वनामध्ये जावंच लागलं. उलट वनामध्ये भगवंताने वेळोवेळी त्यांना सहाय्य केलं, त्यांचं दुःख सुसह्य केलं. असा तो सहकारी आहे. आणि राज्यावरून दूर केलं म्हणजे त्यांच्या त्या कर्माचं फळ भोगावंच लागतं. म्हणजे काही प्रश्न सोडवावे लागतात आणि काही सोडून द्यावे लागतात. तसं काही गोष्टी भोगाव्याच लागतात आणि काही गोष्टी मात्र आपल्या संचिताप्रमाणे त्या क्रमाने जात असतात. म्हणजे संचित, प्रारब्ध आणि क्रियामान अशा 3 साखळीमध्ये शास्त्रकाराने आपले सगळे प्रयत्न बांधलेले आहेत. आपण जे जे करू ते संचितामध्ये साठवलं जातं. त्याला संचित म्हणजे साठवलेलं. आणि मग त्याच्यामधून भोगायला जे निघतं, जे मुद्दे भोगायला निघतात त्याला प्रारब्ध आपण म्हणतो. प्रकर्षेण आरब्ध हा प्रारब्ध हा विशेष रूपाने ते भोगायला निघतं त्या क्रमाने. आणि ते भोगत असताना जे क्रियामान तिसरा प्रकार आहे, जे आपण कर्म करतो वर्तमान काळामध्ये, ते वर्तमान काळातलं पुन्हा त्या आपल्या सिस्टीममध्ये आपल्या त्या भोगामध्ये साठवल्या जातं. म्हणजे संचितामध्ये परत ते संचित साठवल्या जातं. म्हणजे क्रियामान फक्त आपल्या हातात असतं, संचित बदलायचं आपल्या हातात नाही, प्रारब्ध भोगायचं तेही आपल्या हातात नाही. पण संत असं म्हणतात
संचित क्रियामान भक्ता संचित नाही जाणं, प्रारब्ध संचित क्रियामान भक्ता संचित नाही जाणं, असं एक प्रमाण आहे. किंवा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. नाश कसा होईल त्याचा? तर त्याचा बाध होतो. म्हणजे प्रारब्ध भोगताना ते सुसह्य होतं, त्या दुःखाचा बाध होतो. म्हणजे ते दुःख भोगत असताना माणसाला त्रास होत नाही, तो त्रास भगवान सहन करतो, भक्ताचा त्रास. पण भोग मात्र त्या भक्ताला भोगावेच लागतात. अशा प्रकारचं जे संचित आहे, प्रारब्ध आहे आणि क्रियामान करताना मात्र आपल्या हातात असतं, त्याला स्वातंत्र्य जीवाला असतं. म्हणजे एखाद्याला ओव्या गाऊन स्तुती गायची का शिव्या द्यायच्यात हे आपल्या हातात आहे. पण एखाद्याला जर शिव्या दिल्या आणि त्याने जर थोबाडात मारली आणि कंप्लेंट केली, पोलीस कंप्लेंट, तर पुढचा भोग आपल्या हातात नाही. म्हणजे मग आपण तो परतंत्र होतो. पण ओव्या गायच्या का शिव्या द्यायचे हे आपल्या हातात आहे. चांगलं करायचं का वाईट करायचं हे आपल्या हातात आहे. तिथे भगवंताने स्वातंत्र्य दिलेलं आहे. तेव्हा आपण क्रियामान चांगलं करा, वर्तमानामध्ये चांगलं जगायचं शिका, असा त्याचा अर्थ आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. तेव्हा भोग भोगताना ते भोगतच असतात. मग कोणाला कसा भोग असतो, कोणाला कसा असतो, कोणाची भावना कशी असते, पण ते भोगावेच लागतात. जागृतीत नाही भोगत, स्वप्नात भोगावे लागतात. स्वप्नात दुःख होतं किंवा स्वप्नात सुख होतं. एक राजा, आणि तो राजा त्या राजगादीवर एक भांडे घासणारी बाईची मुलगी, त्या चुकून ती लहान असल्यामुळे जाऊन त्या गादीवर बसले. राजा आला आणि त्या मुलीला पाहिलं आणि त्याने हंटरने 5 फटकारे त्या मुलीला मारले. ते फटकारे जोरात लागल्यामुळे ती मुलगी उठली आणि बुसरीला जाऊन रडायला लागली. राजा जाऊन गादीवर बसला आणि ती मुलीने राजाला पाहिलं आणि तिला कल्पना आली आणि मग ती हसायला लागली. राजा म्हणला, का रे, तुला मी मारलं तू आदरण आता का हसतेस? ती म्हणले, राजेसाहेब, मी 2 मिनटं गादीवर बसले तर मला 5 फटके बसले, आणि तुम्ही कायमचं गादीवर बसता, तुम्हाला किती फटके बसत असतील, किती दुःख होत असेल. कारण जितकं जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, ते जे फटके आहेत, दुःखाची जी सुखदुःखाची कल्पना आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे. आणि म्हणून पांडुरंगावर ते सोपवा आणि पांडुरंगाला सांगा की हे पांडुरंगाची इच्छा होती. असं जेव्हा आपण समन्वय लावू तेव्हा आपलं दुःख पचायला आपण सक्षम बनू, असा या अभंगाचा भावार्थ आहे. तेव्हा पांडुरंगाचे भक्त बना. तुकाराम महाराज म्हणतात, आले देवाच्या मनात तेथे कोणाचे चालेना, देव करील देवाची होईल देवाची इच्छा आहे. असं करत करत आपलं प्रारब्ध भोगीत चाला. आणि तुका म्हणे उगे राहे, जे जे होईल ते ते पाहे. हे प्रमाण सगळं ध्यानात ठेवतात. आणि जे तटस्थ राहणारे लोक आहेत, जे आळसी आहेत, जे नैष्कर्म्यवादी आहेत, ते या प्रमाणाचा जास्त गैरवापर करतात. म्हणजे काय की आपल्याला काय तुकाराम महाराज म्हणतात, आले तुका म्हणे उगे राहे, जे जे होईल ते ते पाहे. म्हणजे काय करायचं नाही, उगा राहायचं, जे जे होतं ना ते पाहायचं, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि ते निष्कर्मवादी बनतात, आळसी बनतात, कर्महीन बनतात. हे बरोबर नाही. म्हणजे हे सगळे पर्याय भोगत असताना, हे सगळे पर्याय संपल्यानंतर हा पर्याय आहे. आणि महाराज आणि दुसऱ्या ठिकाणी अनेक वेळा म्हटले नाही, एक एका सहाय्य करो अवघे धरो सुपंथ. इथे हे प्रमाण आणि ते प्रमाण बघा, एकमेकाला विसंगत वाटतंय. सहकार्य करायला सांगितलं एकमेकांना, आणि हे प्रमाण सांगतं की काय नाही, तुका म्हणे उगे राहे, जे जे होईल ते ते पाहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुला बुद्धी दिलेली आहे आणि तुला वर्तमानात स्वातंत्र्य दिलेलं आहे. अशी कल्पना करा की एका बैलगाडीमध्ये खेडेगावला 2-3 लोक गाडीत बसलेले, आणि ती चालली होती गाडी. तेव्हा त्याच्यामध्ये एक वकील होता, एक पहिलवान होता, आणि तिसरा एक असा तटस्थवादी होता. हे तुकाराम महाराजांचे वगैरे प्रमाणपाठ असणारा आणि काही न करणारा असा एक तिसरा. एक स्त्री होती, सुंदर स्त्री होती, पण एक धटिंगन जो होता ना, तो त्या स्त्रियेला
लगट करायला लागला आणि बोलायला लागला, मला तू फार आवडतेस, काय सौंदर्य आहे तुझं, असा करत करत तिला भुरळ घालायला लागला. तेव्हा तो वकिलाच्या लक्षात आलं की अरे हा त्या बाईचा विनयभंग करू शकतो आणि तो पुढे पुढे सरकते, पुढची स्टेप घेतो आहे. वकील म्हणला, ए खबरदार, एखाद्या परस्त्रीला असं बोलणं आणि तिची लगट करणं हे विनयभंगाची केस होऊ शकते. तो लगेच पुढं सरकतोय, तिचा बाईचा हात धरायपर्यंत आला आहे. हे हात धरला ना तर 420चा गुन्हा होतो, अमुक कलम आहे, तमुक कलम आहे, असा तो वकील त्याला दम द्यायला लागला. आणि दुसरा जो होता पहिलवान तो पाहत होता. त्याने पाहिलं की अरे हाताला हात धरायला लागला आहे, या बाईवर अत्याचार करील, बाईचा विनयभंग होईल, बाईची आबरू जाईल. आणि हा वकील नुसते कलम सांगतोय. तो धाडकेन तो पहिलवान उठला, त्याला धरलं गचांडीने, एक बुक्का मारला, खाली पालथा घातला आणि त्याच्या छाताडावर बसून दुसरा बुक्का उगरला. हे बघ म्हणले, जर काही केलं तर मारून टाकीन झाल्या. तर म्हणला आणि तो जागेवर आला, वळा सुतासारखा सरळ झाला. वकील म्हणा अजून एक मार, अजून एक मार. वकील साहेब म्हणले, तो खालचा म्हणतो जिने मारायला लागले, तो म्हणतो वकील साहेब की तुमचे कलम आहेत ना, ते कलम इथं उपयोगाचे नाहीत, हाच कलम इथे चालतो. बाईची आबरू जायची, मग तुम्ही फेऱ्यात द्यायचे, मग कोर्टात केस भरायची, आबरू राहील का बाईची तोपर्यंत? आणि तिसरा जो होता ना तो मात्र असा तटस्थ होता, कशातच भाग घेत नव्हता. तो का म्हणे ओगाराये, जे जे होईल ते ते पाहे, तो का म्हणे ओगाराये, असा करून तो अगदी तटस्थ होता. आता हे जे 3 प्रकार तुम्हाला मी सांगितले, याच्यामध्ये जास्त मार्क कोणाला पडतील? वकिलाला पडतील का त्या पहिलवानाने हस्तक्षेप करून त्या मुलीची आबरू वाचवली त्याला पडतील? का तो का म्हणे उगार आहे, जे जे होईल ते ते पाहे म्हणणाऱ्याला मार्क पडतील? तर याला जर याचं मार्क घेतले ना लोकांचे, तर मार्क त्यालाच जास्त पडतील. कारण मी दुपारी त्याचे मार्क पण घेतले. एकाला सांगितलं हा दृष्टांत, हा काल्पनिक दृष्टांत, ते पण त्याचा व्यवहार सांगण्यासाठी हा दृष्टांत आहे. तर ते म्हणले सगळ्यात मार्क पडतील ते त्या पहिलवानाला पडतील. त्याने प्रसंगावधान राखून, समयसूचकता दाखवून त्या बाईची आबरू वाचवलेली आहे, तोच जास्त महत्त्वाचा आहे. तो का म्हणे ओगार आहे, याचा तर काहीच उपयोग नाही. आणि तो कलम सांगून दम देत होता, त्याला थोडे जास्त 2 मार्क पडतील. आणि तिसऱ्या नंबरला हा 3rd क्लासमध्ये जाणार. सांगायचा मुद्दा की संत असं निष्क्रियतेसाठी सांगत नाही आहेत, ते त्याचा अर्थ समजून घ्या आणि अर्थ समजून घेतल्यानंतरच तुम्हाला अर्थ कळेल. आणि म्हणून तर संताजवळ जावं लागतं, म्हणून तर ही विसंगती सांगावी लागते. अभंग अभंगाप्रमाणे बनतात आणि मग त्याचे भाष्यकार म्हणून जे कीर्तनकार किंवा आमच्यासारखे लोक असतात हे भाष्य करतात आणि मग माणसाला खरा अर्थ समजतो. नाही तर मग असा गैरअर्थ करतात लोक. तो का म्हणे उगार आहे, जे जे होईल ते ते पाहे. तर हे नीट समजून सांगितलेलं आहे. आणखीन विस्तार प्रश्नोत्तरं करायचे असतील तर जरूर प्रत्यक्ष भेटा, जवळ बसा आणि त्याचे प्रश्नोत्तरातून अभंगाचा अर्थ, भावार्थ, व्यावहारिक अर्थ, पारमार्थिक अर्थ, हे सगळे अर्थ आम्हाला माहिती आहे ते सोडून घ्या. जीवनातले सगळे प्रश्न तुमचे सुटतील. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.